रिअल इस्टेटची डील करताना ब्रोकर, एजंट, चॅनल पार्टनर असावा की नाही? तुमचं मत वेगळं असेल, परंतु तुमचा संदीप सांगेल की योग्य ब्रोकर जर तुम्ही निवडलात तर तुमचे फायदे अनेक आहेत। जसं की तुम्हाला बेस्ट डील मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ब्रोकर तुमचं घर विकून देण्यामध्ये तुम्हाला योग्य ती प्राईस मिळवून देईल किंवा विकत घेण्यासाठी योग्य प्राईसमध्ये घर मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करेल। दुसरं म्हणजे कुठल्याही लीगल क्वेरीमध्ये तुम्ही अडकणार नाही, कारण की तो डॉक्युमेंटेशन चेक करण्यामध्ये तुमची मदत करेल। म्हणजे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही, टायटल क्लिअर आहे की नाही, प्रॉपर्टीला ओसी आहे की नाही हे तो सर्व चेक करेल। घर घेताना आपल्याला समजत नाही की आपण योग्य घर घेतो की नाही, एक दोन घरं बघितले की आपण थांबतो, परंतु जर तुम्ही योग्य ब्रोकर निवडलात तर तुम्हाला तो अनेक घरं दाखवतो, चांगलं घर मिळवून द्यायला तो तुम्हाला मदत करून देऊ शकतो। तुमच्या प्राईसमध्ये, तुमच्या कार्पेटमध्ये, तुमच्या वास्तूप्रमाणे तुम्हाला घर मिळवून देऊ शकतो। वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तो घेऊन जाऊ शकतो, अनेक घरं तुम्हाला तो दाखवतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही फ्रॉड होताना तो तुम्हाला वाचू शकतो। म्हणजे कोणतीही फसवणूक ॲग्रीमेंट करण्यामध्ये असेल किंवा प्राइसिंगमध्ये असेल, डिपॉझिट देण्यामध्ये असेल, असा कोणताही फ्रॉड जर तुमच्यावर होणार असेल तर त्यामध्ये तो वाचू शकतो। आणि महत्त्वाचं असं की तो तुमच्याबरोबर साक्षीदार म्हणून उभा राहतो। असे अनेक आहेत फायदे ब्रोकरचे, योग्य ब्रोकरचे म्हणेन मी। फायदे तोटे देखील आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या संदीपला कळवा की ब्रोकर निवडला पाहिजे की नाही। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की तुमच्या संदीपला कॉल करून विचारू शकता। धन्यवाद।